नमस्कार मित्रांनो, जर तुमची राशी कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सनातन परंपरेत अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. प्रत्येक जीव जन्म घेण्यापूर्वी त्यांच्या कर्मानुसार त्याच्या जीवनात एक आराखडा तयार होतो. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते मानले जातात आणि अनेक धार्मिक कथांमध्ये हे जीवाच्या प्रारब्धाशी संबंधित असल्याचे वर्णन आढळते. आज आपण अशाच श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरेच्या आधारे कुंभ राशीच्या महत्त्वाच्या जीवनात वारंवार दिसून येणाऱ्या 11 महत्त्वाच्या घटना आणि जीवनातील टप्प्यांबद्दल जाणून घेणार आहोत. या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होतीलच असे नाही. व्यक्तीचे कर्म, निर्णय, परिस्थिती आणि कुंडलीतील इतर योग यानुसार अनुभव वेगळे असू शकतात. म्हणून हा व्हिडिओ श्रद्धा, अध्यात्म आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून समजून घ्या. चला सुरुवात करूया. घटना क्रमांक 1. संघर्षातून घडवणारे व्यक्तिमत्व. कुंभ राशींच्या अनेक व्यक्तींच्या जीवनात सुरुवातीचा काळ आव्हानात्मक असू शकतो. शिक्षण, करिअर आणि आर्थिक परिस्थितीत अडथळे येतात, पण हेच संघर्ष त्यांना अधिक मजबूत बनवतात. अनेक ज्योतिषीय मतांनुसार कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये संकटातही शांत राहण्याची आणि नव्या मार्गाचा शोध घेण्याची क्षमता असते. त्यामुळे उशिरा का होईना त्यांचे जीवन चांगले अधिक मिळू शकते. कुंभ राशीच्या व्यक्ती अनेकदा मनापासून मेहनत करतात, पण त्याचे फळ लगेच मिळत नाही. यामुळे अनेकदा निराशा येते, स्वतःवर शंका येते आणि माझ्याच बाबतीत असे का असा प्रश्न पडतो. ज्योतिषीय परंपरेनुसार या राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे संयम, शिस्त आणि सातत्य यांची परीक्षा घेतली जाते. योग्य वेळ आल्यावर मात्र परिस्थिती बदलू शकते आणि आधी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागते. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो: प्रयत्न सुरू ठेवा, कारण प्रत्येक यशाची वेळ वेगळी असते. घटना क्रमांक 3. आयुष्यात अचानक मोठे परिवर्तन. कुंभ राशींच्या जीवनात काही वेळा असे वर्णन येते की संपूर्ण दिशा बदलून जाते. नवीन नोकरी, व्यवसाय, नवीन शहर, नवीन संधी किंवा नवीन जबाबदाऱ्या यापैकी एखादी गोष्ट जीवनाला वेगळी दिशा देऊ शकते. अशा बदलांना सुरुवातीला भीती वाटू शकते, पण अनेकदा त्यातूनच प्रगतीचे दारे उघडतात. म्हणून बदलांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. घटना क्रमांक 4. काही मोजकी पण विश्वासू नाती. कुंभ राशींच्या व्यक्तींचा परिचय अनेक लोकांशी असतो, पण त्यातील गोष्टी त्या फार थोड्या लोकांना शेअर करतात. जीवनात कधीकधी विश्वासघाताचे अनुभव येऊ शकतात, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा याबाबत त्या अधिक सावध होतात. मात्र जे नाते प्रामाणिकपणे टिकते ते आयुष्यभर साथ देणारे ठरू शकते. म्हणून नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि संवाद यांना महत्त्व द्या. घटना क्रमांक 5. संकटाच्या काळात अनपेक्षित मदत मिळते. मित्रांनो, कुंभ राशींच्या व्यक्तींच्या जीवनात एक गोष्ट वारंवार दिसून येते. अनेक ज्योतिषीय मतांमध्ये सांगितले जाते, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा एखादी अनपेक्षित व्यक्ती मदतीचा हात पुढे करते. कधी एखादा जुना मित्र, कधी नातेवाईक, तर कधी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती योग्य वेळी आधार बनते. यामुळे निराशेच्या क्षणी ही आशेचा किरण असतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी चमत्कार घडेल, परंतु संकटात धैर्य आणि योग्य प्रयत्न सुरू ठेवले तर संधी निर्माण होण्याची शक्यता वाढते. घटना क्रमांक 6. ज्ञान आणि अध्यात्माकडे ओढ. कुंभ राशींच्या अनेक व्यक्तींना आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अध्यात्म, ध्यान, मंत्रजप, धर्मग्रंथ किंवा आत्मचिंतन याची आवड निर्माण होते. जीवनातील अनुभव त्यांना फक्त भौतिक यशापेक्षा अंतर्मनातील शांततेचे महत्त्व शिकवतात. अध्यात्म म्हणजे जगापासून दूर जाणे नाही, तर योग्य विचार, संयम आणि सकारात्मकतेने जीवन जगण्याची प्रेरणा मिळवणे हा आहे. घटना क्रमांक 7. आर्थिक चढ उतारानंतर स्थिरता. जीवनाच्या सुरुवातीला किंवा मधल्या काळात आर्थिक अडचणी, खर्चाचे दडपण किंवा उत्पन्नातील अनिश्चितता जाणवू शकते. परंतु नियोजन, संयम आणि योग्य निर्णय यामुळे हळूहळू आर्थिक स्थैर्य मिळू शकते. पैसा मिळवणे इतकेच त्याचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. बचत, कौशल्यवृद्धी आणि शहाणपणाने केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयोगी पडू शकते. घटना क्रमांक 8. इतरांसाठी प्रेरणास्थान बनणे. कुंभ राशींच्या व्यक्तींना स्वतःच्या संघर्षातून बरंच काही शिकायला मिळते, त्यामुळे त्या इतरांना मार्गदर्शन करू शकतात. कुटुंबात, मित्रपरिवारात किंवा कामाच्या ठिकाणी लोक त्यांचा सल्ला मागतात, कारण त्यांच्याकडे अनुभवातून मिळालेले
समज आणि शांत विचारसरणी असते. जर तुम्ही तुमचे ज्ञान, अनुभव आणि सकारात्मकता इतरांसोबत वाटली तर अनेकांच्या आयुष्यात चांगले बदल घडू शकतात. घटना क्रमांक 9, आयुष्यातील एक मोठी संधी. मित्रांनो, अनेक ज्योतिषीय परंपरांमध्ये असा उल्लेख आढळतो की कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात किमान एक अशी संधी येते की जी त्यांच्या जीवनाची दिशा बदलू शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय, शिक्षण, नवीन ओळख, परदेशातील संधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीच्या रूपाने येऊ शकते. अनेकदा ही संधी सुरुवातीला साधी वाटते, पण तिचा परिणाम पुढे खूप मोठा होऊ शकतो. म्हणून प्रत्येक नवीन संधीकडे खुले मनाने पहा. योग्य विचार, तयारी आणि सातत्य असेल तर ती संधी तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकते. घटना क्रमांक 10, कर्मानुसार फळ मिळणे. सनातन धर्मातील कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माचे फळ कधी ना कधी मिळते. कुंभ राशींच्या व्यक्तींच्या बाबतीतही अनेक ज्योतिषीय मतांमध्ये प्रामाणिकपणा, संयम आणि सातत्य यांना विशेष महत्त्व दिले जाते. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे चांगले कर्म करता, इतरांना मदत करता आणि प्रामाणिक राहता, तेव्हा त्यांचे परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात आयुष्यात दिसू शकतात. त्याचप्रमाणे चुकीचे निर्णय किंवा अयोग्य वर्तन याचे परिणाम हे टाळता येत नाही. म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा. घटना क्रमांक 8, श्रद्धा, आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीची संधी. या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे कोणतीही राशी असो, श्रद्धा, योग्य प्रयत्न आणि सकारात्मक विचार हेच जीवन घडवतात. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की मनुष्याची प्रारब्ध असले तरी त्याची कृती, निर्णय आणि सातत्य यामुळे त्याचा जीवनाचा मार्ग बदलू शकतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, कुटुंबाचा सन्मान करा, चांगले कर्म करा आणि ईश्वर भक्तीमध्ये सातत्य ठेवा. यश मिळायला वेळ लागू शकतो, पण योग्य प्रयत्न कधीही वाया जात नाही. मित्रांनो, आज आपण कुंभ राशीच्या संबंधित श्रद्धा आणि ज्योतिषीय परंपरेत सांगितल्या जाणाऱ्या 11 महत्त्वाच्या जीवन घटनांबद्दल जाणून घेतले. लक्षात ठेवा, हा विषय धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय दृष्टिकोनावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन तिच्या कर्म, निर्णय, परिस्थिती आणि वैयक्तिक कुंडलीनुसार वेगळे असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम ब्रह्मदेव नमः आणि सांगा या 11 घटनांपैकी कोणती घटना तुम्हाला तुमच्या जीवनाशी सर्वाधिक जोडणारी वाटली. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.